बाप्पा. धन्यवाद देते प्रभू येशू. तिथे तुम्ही उपस्थित असता. धन्यवाद देते प्रभू. आणि मी विश्वास ठेवते की इथे तुम्ही उपस्थित आहात म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते आणि विश्वास ठेवते की माझ्या संपूर्ण शरीराचा, माझ्या आवाजाचा, माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा, माझ्या विचारांचा पवित्र आत्म्यात तुम्ही ताबा घेतलेला आहे असा माझा विश्वास आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा. कारण तुमचं वचन सांगते की त्या क्षणाला तुम्ही मला आठवण करून देता की काय बोलायचं आहे. आणि पवित्र आत्मा, या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे हे फक्त आणि फक्त तुम्हालाच ठाऊक आहे. म्हणून मी तुमचे आभार मानते आणि विश्वास ठेवते की इथे कोणाला कशाची गरज आहे तेच तुम्ही आम्हाला इथे शिकवलेलं आहे म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. आणि मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. मग आज आपण काय शिकलो? वचन वाचा. तर तुम्ही पहिल्याने माईक मध्ये वाचा. देवाचे तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर आजपासून किती जणांनी निर्णय घेतला की आता मी प्रथम स्थान प्रभू येशूला देणार, त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटणार? तुम्ही नाही घेतला? मग निर्णय घेतला पण तो कृती करावी लागेल की नाही? तर आता मी माझी साक्ष सांगते की कसं मी या वचनावर कृती केली. तर पहिला जेव्हा आम्ही इथे यायचो, वचन शिकलो आणि हे वचन जेव्हा माहीत पडलं की आपल्याला सर्व गोष्टींपेक्षा प्रथम स्थान कशाला द्यायचं आहे? वचनाला द्यायचं आहे. तर म्हणजे माझी जेव्हा बोर्ड एक्झाम चालू होती, चला स्टार्टिंगपासूनच सांगते की म्हणजे 10वीचं जे ट्यूशन असते किंवा जे स्कूल असते त्याचे एक्स्ट्रा क्लासेस लवकरच चालू होतात. तर माझे ते चालू झालेले आणि ट्यूशन पण माझं चालू झालेलं. आणि ट्यूशनचं टायमिंग होतं संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आणि ट्यूशन आमच्या जवळच होतं. पण प्रॉब्लेम काय झाला की पहिला इथे नव्हती होत प्रार्थना. पहिला कुठे व्हायची? चांदणीकडे. आता पण होते. आणि चांदणीकडे जेव्हा प्रार्थना व्हायची ती किती वाजता व्हायची? 6 वाजता चालू व्हायची ते 9 वाजेपर्यंत. ते पहिला मी ट्यूशनला जायची, ते सकाळचे असायचं ट्यूशन कारण तेव्हा स्कूल चालू नव्हती झाली. पण जेव्हा स्कूल चालू झाली तेव्हा ट्यूशनचं टायमिंग 5 ते 8 झालं. ते आता मला तिथे प्रार्थनेला यायला भेटू नाही लागलं. तर वचनापासून पहिला मी प्रकाशात होती, पण जेव्हा ट्यूशन चालू झालं तेव्हा आता हळूहळू वचनापासून कमी व्हायला लागलेली. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा मी ट्यूशनला जायची तेव्हा मी ट्यूशनमध्ये तर बसायची, पण माझा आत्मा कुठे असायचा? चांदणीच्या इथे. हालेलुया. का असं व्हायचं? कधी तुमच्या बरोबर झालंय? आज आपण शिकलो की नाही? काय ते किक ना, म्हणजे वचनाचा नशा.
वचन हे एक नशाप्रमाणे झालेलं तेव्हा. तर म्हणजे मला असं वाटलं की मी ट्युशनला नाही जात, कारण 9वीला मी ट्युशनला जायची, पण त्याचं टायमिंग होतं 2 ते 4. म्हणून तिथून आल्यावर मला प्रार्थनेला यायला, वचन ऐकायला भेटायचं. पण जसं 10वीचं ट्युशन चालू झालं तसं मला यायलाच नाही भेटू लागलं. तर मी काय निर्णय घेतला, बरं मी ट्युशनला नाही जाणार, मी घरीच अभ्यास करणार आणि प्रार्थनेला जाणार. तर आता जर जगाच्या रीतीने बघितलं तर 10वी म्हणजे बोर्ड एक्झाम असणार आणि बोर्ड एक्झाम द्यायला जावं लागणार, तेव्हा अभ्यास करून जावं लागणार की नाही, आणि त्याच्यासाठी ट्युशन पण इम्पॉर्टंट आहे. पण मी प्रभूला बोललं की प्रभू, मला ठाऊक नाही मी काय करायचं, पण मला तुझ्या वचनात पण राहायचं आहे आणि अभ्यास पण करायचा आहे. तर एक दिवशी मी असंच वचन बोलत बसलेली आणि मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होती. तेव्हा मला एक वचन भेटलं की आपण वाचूया ते वचन. फिलिपिकरास अध्याय 4 वचन 13. वाचा. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. तर हे वचन मला भेटलं आणि मी हे वचन वाचलं आणि तेव्हा मला प्रभूने म्हणजे समजावून दिलं की तू सर्व काही प्रभू येशूच्या सामर्थ्याने करू शकते. तर मी तेव्हापासून निर्णय घेतला की आता मी ट्युशनला नाही जाणार, मी घरीच अभ्यास करणार आणि प्रार्थनेला जाणार. का असं माझ्या डोक्यात आलं, कारण तेव्हा वचनाचा काय झालेला, नशा झालेला. आता जो येशूचं रक्त पितो त्याला जेव्हा म्हणजे त्या येशूच्या रक्ताची नशा होतो तेव्हा तो त्याच्याशिवाय राहू शकतो? काय होते त्याची स्थिती जर त्याला ते भेटलं नाही तर? बेचैन होतो आणि त्याला ते हवं लागते. म्हणजे जर त्याने ते घेतलं नाही तर त्याची हालत एकदम बेकार होऊन जाते. तर म्हणजे जेव्हा मी वचनापासून थोडी लांब गेली तर माझी पण हालत थोडी तशीच झाली. तर मी बोललं की मी ट्युशनला नाही जाणार, मी वचन ऐकायला जाणार. तर तसं मी ट्युशन सोडलं आणि मी घरीच अभ्यास करायला लागली. का करायला लागली? कारण मला पहिला प्रभूचं राज्य मिळवायचं होतं आणि बाकी सर्व गोष्टी आपल्याला अशाच भेटणार हे मला माहिती होतं. आणि जेव्हा मी ट्युशन सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी प्रभूला धन्यवाद दिलेला की प्रभू, या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही मला चांगल्या मार्क्सने पास केलेला आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते. आणि तेव्हा एकदम स्टार्टिंगलाच मी धन्यवाद दिलेला. तशी मी वचनात कंटिन्यू राहिली. कारण जर मी म्हणजे वचनापासून लांब गेली असती त्यावेळेस तर आज मी अंधारामध्ये असती, ही गॅरंटी आहे. हालेलुया, हालेलुया. काय बोलायचं आहे ते सांगते ना, थांबा सांगते. हालेलुया. तर मी तशी प्रार्थनेला यायला लागली, वचन शिकत गेली. पण म्हणजे बोलायला असं वाटतंय का एकदम स्मूथली चाललं होतं, पण ते तसं नव्हतं. एवढ्याच म्हणजे जेव्हा आपण प्रभूच्या राज्याच्या मागे जाणार तेव्हा आता तुम्ही निर्णय घेतलाय की आता पहिलं स्थान प्रभूला देणार, घेतलाय की नाही? पण तुम्हाला म्हणजे वाटत असेल की ते खूप इझी आहे, पण ते तसं नाही आहे. पण जर तुम्ही प्रभूचं सामर्थ्य वापरलं तर ते सोपं होणार, नाहीतर हालेलुया. कारण वचन सांगते की छळलूक पण येणार,
निंदा पण सहन कराव्या लागणार. कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने. जेव्हा आपली निंदा सुद्धा होणार, जेव्हा आपण त्याच्या राज्याचे मागे जाणार, तेव्हा आपण जेव्हा ती निंदा सहन करणार. आणि आपण शिकलेलो की जेव्हा आपली निंदा करण्यात येते तेव्हा आपल्याला आश्चर्य मानायचं नाही आहे, तर आपल्याला प्रभू येशूला त्या जागेवर स्मरायचं आहे. तर मी तशीच इथे यायला लागली आणि इथे सुद्धा आता ते वर्ष तर संपत आलं. मी अभ्याससुद्धा केला घरी आणि वचनसुद्धा ऐकलं आणि वर्ष संपायला आलं आणि आता आमची बोर्ड एक्झाम आली. आणि बोर्ड एक्झाम जेव्हा आली तेव्हा तुम्ही बघितलं असेल की मी इथेच असायची. म्हणजे तो नशा असा असतो ना की मी तो खरोखर अनुभवला आहे. तुमचं मला माहीत नाही, पण मी तो अनुभवला आहे. म्हणजे आणि जेव्हा आपण त्याच्या वचनामध्ये एकदम रमून जातो ना, तेव्हा जसं उदाहरण दिलं गिब्सन दादाचं, वादल्या मामाचं, की जेव्हा आपण त्याच्या राज्याच्या मागे धावतो तेव्हा ज्या आपल्या गरजा असतात, ते जे मोठे मोठे लोक असतात ते जे खात नाही ते सुद्धा प्रभू आपल्याला खायला देतो. हालेलुया. तर बोर्ड एक्झाम जेव्हा चालू झाली तेव्हा मी इथेच असायची, कारण मला ते अभ्यास म्हणजे करायचे मी घरी, पण जास्त माझं लक्ष मी वचनावरच ठेवायची. आणि मी पहिलाच धन्यवाद दिलेला प्रभूला की प्रभू जे काय आहे ते तू बघ, मी बाबा इथेच वचन ऐकते. हालेलुया. तर मी इथे वचन ऐकायला यायची, ते बसायची. म्हणजे मी काय करत होती? प्रभूच्या राज्यासाठी झटत होती. आणि ज्या बाकीच्या गोष्टी होत्या त्या अशाच भेटायच्या. माझ्या स्कूलमध्ये जेव्हा काही टेस्ट असतात, छोट्या छोट्या टेस्ट घेतात ना स्कूलमध्ये, तेव्हा पण माझ्या त्या म्हणजे जी लोक अभ्यास करून यायची, ट्युशनला जायची, त्यांनासुद्धा जास्त मार्क्स भेटायचे. धन्यवाद येशू. आणि मी ट्युशनला नव्हती जात, अभ्यास करायची पण असंच वरवरून करायची आणि जायची, कारण मी पवित्र आत्म्याला बोलायची. मी जेव्हा पण अभ्यास करायला बसायची तेव्हा मी पवित्र आत्म्याला बोलायची की पवित्र आत्म्या, पेपरमध्ये किंवा त्या टेस्टमध्ये काय येणार आहे काय नाही ते मला नाही माहिती, पण तुम्हाला माहिती आहे. आणि मी विश्वास ठेवते की मी जे काही इथून अभ्यास करून जाणार तेच तिथे आलेलं आहे आणि बरोबर तसंच यायचं. म्हणून जी लोक अभ्यास करून पण यायची त्यांना पण म्हणजे तेवढे मार्क्स नव्हते भेटत, पण मी जी प्रभूच्या सामर्थ्यावर निर्भर राहून जायची ते मी म्हणजे सगळ्या टेस्टमध्ये पाससुद्धा व्हायची. तसंच मी करत गेली आणि आली बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झामला सुद्धा पण मी तसंच करायची, धन्यवाद द्यायची, प्रभूच्या राज्यामागे झटायची, कारण मी इथेच असायची. आणि बोर्ड एक्झामसुद्धा जेव्हा चालू झाली तेव्हा जो आमचा मराठीचा पेपर होता तो मराठीचा पेपर एवढा सोपा आलेला की म्हणजे खूप खूप सोपा आलेला. तिला विचारा, ती आहे माझ्या बरोबरची. तर तो सुद्धा पेपर देऊन इथे आपली रिट्रीट चालू होती. मी तिथे पेपर लिहायला सुद्धा जेव्हा बसलेली तेव्हा मी बघत होती केव्हा हे 3 तास संपतात आणि मी तिथे जाते, कारण तिथे सुद्धा जेव्हा मी बसलेली तेव्हा बघायला गेलं तर मी इथेच होती तुमच्याबरोबर, पण शरीराने तिथे होती. पेपर लिहिताना पण मी धन्यवाद दिला आणि मी इथे पेपर संपल्यावर इथे रिट्रीटला सुद्धा आलेली. तशीच मी इथे यायची, वचन ऐकायची, घरी जायची, त्याच्यावर अभ्यास करायची आणि जो माझा स्कूलचा पण अभ्यास होता तो पण करायची आणि मी प्रभूला धन्यवाद द्यायची. आणि परत परत म्हणजे तो जो टोकी मारायला येतो की नाही येत, ती सुद्धा प्रवचनकार आहे आपल्या भविष्यातली, म्हणून देवाला धन्यवाद. सर्वांनी तिच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत. हालेलुया, हालेलुया. तर कुठे होती? हां, तर इथे मी वचन ऐकायला यायची आणि आता बोर्ड एक्झाम संपल्यानंतर मी पहिलाच प्रभूला धन्यवाद दिलेला की सगळं काय तुम्ही केलेलं आहे, म्हणून तुमचे आभार मानते. आणि जेव्हा आता बोर्ड एक्झामचा रिझल्ट आला
आणि मला 80.60% भेटले, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आणि मी बघितलं की म्हणजे जी मुलं माझ्याबरोबरची ट्युशनला जात होती, भरपूर अभ्याससुद्धा करायची, म्हणजे त्यांना पण मार्क्स भेटल्यात, असं नाही का कमी भेटल्यात, त्यांना पण भेटल्यात भरपूर. पण मी बघितलं, मी त्यांच्याशी माझी तुलना नाही करत, पण मी स्वतःमध्ये म्हणजे तो अनुभव घेतला की जेव्हा मी प्रभूच्या राज्याच्या मागे धावत गेली, ते आता आणि मी खरोखर सांगते, जर मी म्हणजे अभ्यास करून हे 80 मार्क्स स्वतःच्या सामर्थ्याने मिळवायला गेली असती, तर मी ते मिळवू शकले नसती, ही गॅरंटी आहे. हालेलुया. भले मी ट्युशनला सुद्धा जात असते, एक्स्ट्रा क्लासेस सुद्धा करत असते, तरी मी हे मार्क्स मिळवू शकत नव्हती, कारण मी माझ्या शक्तीने ते करूच नव्हती शकत. म्हणून मी सर्व काही प्रभूच्या शक्तीवर टाकलं आणि मी त्याच्या राज्यासाठी झटत गेले. आणि प्रभूने माझं जे मार्क्स होते ते प्रभूनेच ऑटोमॅटिकली मला मिळवून दिले. हालेलुया, हालेलुया. तर असंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा होते, पण आपल्याला ते आपण नॉर्मल म्हणून घेतो की म्हणजे हां हे आपलंच आहे. हालेलुया, हालेलुया. पण मी खरोखर माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतला. बाय ते वचन लाव मत्ती 7:31. या वचनाचा वाचा परत. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास जटा म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया, हालेलुया. तर या वचनाचा अनुभव मी खरोखर घेतलेला आहे आणि मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही सुद्धा असंच करा, म्हणजे वचनावर कृती करा आणि त्या वचनाचा अनुभव सुद्धा घ्या, कारण मी स्वतः या वचनाचा अनुभव घेतलेला आहे आणि आज मी माझ्या जीवनामध्ये त्याचं फळ बघत आहे की म्हणजे जेव्हा मी त्या टायमाला प्रभूच्या राज्याच्या मागे धावत गेली तेव्हा ते 80 मार्क्स माझ्या मागे आले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग आता म्हणजे पण एक गोष्ट आहे की आपण जेव्हा त्याच्या राज्यासाठी काम करणार, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या नीतिमत्वासाठी झटणार, तेव्हा स्वार्थ ठेवायचा नाही. जर आपण आपला तिथे स्वार्थ मांडला तर काहीच फायदा होणार नाही. म्हणजे जर आपण आपली अपेक्षा ठेवली की जर मी प्रभूच्या राज्यासाठी काम केलं तर प्रभूसुद्धा मला जे पाहिजे ते देणार, असा जर आपला विचार असला तर तिथे काम होणार नाही. म्हणजे तिथे आपल्या हृदयाची स्थिती पण खूप महत्त्वाची आहे की आपल्या हृदयाची स्थिती म्हणजे काय आहे, ती देवाणघेवाणची आहे की ती प्रभूवर आपण प्रेम करतो अशी आहे. आणि मी प्रभूला धन्यवाद देते की माझी जी हृदयाची स्थिती त्यावेळी होती आणि आता सुद्धा आहे, ती फक्त आणि फक्त अशी आहे की मी प्रभूवर प्रेम करते, म्हणून त्याच्यासाठी इथे मी येते. आणि जसं ब्रदरांनी बोललं की ते इथे आपल्यासाठी नाही येत, तर ते स्वतःसाठी येतात. का? कारण प्रकाश इथेच आहे. हालेलुया, हालेलुया. तसंच आपल्याला सुद्धा इथे कोणा माणसासाठी, कोणाला खुश करण्यासाठी नाही यायचं, कोणाला खुश करण्यासाठी, प्रभूच्या राज्यासाठी काम नाही करायचं आहे, तर आपण प्रभूवरती प्रेम करत आहोत म्हणून काम करायचं आहे. आणि माझं तेव्हा म्हणजे माझ्या डोक्यात असा विचारच नव्हता की जर मी प्रभूच्या राज्यासाठी काम केलं तरच प्रभू मला 10वीमध्ये पास करणार, असा माझ्या डोक्यात विचारच नव्हता. कारण मी अगोदरच धन्यवाद दिलेला आणि मी हेच मनन करत होती की प्रभू तर माझा पिता आहे आणि त्याला माझी काळजी आहे,
म्हणून तो मला कधीच म्हणजे चुकीच्या याच्यामध्ये नाराज नाही करणार. हालेलुया. तो मला कधीच नाराज नाही करणार आणि तो मला कधीच विसरणार सुद्धा नाही. कारण वचनच सांगते, आपण वाचूया. वाचा. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय. कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. तर वचन काय सांगते की म्हणजे आईला एखाद्या आपल्या बाळाचा, आपल्या एकदम तानुल्या बाळाचा विसर पडेल, पण प्रभू म्हणतो की पिता म्हणत आहे की मी तुला कधीच विसरणार नाही. हालेलुया. म्हणजे कदाचित माझी आई मला विसरू शकते, पण माझा पिता कधीच मला विसरणार नाही. आणि हे मला माहीत होतं, म्हणून मी अजिबात चिंता केली नाही की म्हणजे मी ट्युशनला सुद्धा जात नाही, म्हणजे मी 10वीला कशी पास होणार, मी पेपरामध्ये काय लिहिणार, कसे मार्क्स भेटणार, लोक काय बोलणार. पहिलं प्रथम ते मी लोकांचं सोडूनच दिलेलं. कारण जर मी लोकांना घेऊन बसली असती तर माझं म्हणजे तिथेच संपलं असतं, जर मी लोकांना खुश करायला गेली असती तर. पण मी माझ्या हृदयामध्ये एकच विचार ठेवला की नाही प्रभू, मी तुझ्यावरती प्रेम करते, म्हणून मी इथे तुझ्याबरोबर तुझ्यासाठी, तुझ्या राज्यासाठी, तुझ्या नीतिमत्वासाठी इथे काम करत आहे, झटत आहे. आणि जेव्हा हा विचार मी माझ्या हृदयात ठेवला आणि त्याच्यावरच मी मनन करत गेली, तर आज मी माझ्या जीवनामध्ये बघते की कसा प्रभूने मला त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी पुरवल्या. आणि म्हणजे मी जेव्हा वचन सांगायला सुद्धा जायची तर शैतान येणारच. कारण पहिला आपण अंधाराच्या राज्यात होतो. जेव्हा आपल्याला वचन ठाऊक नव्हतं तेव्हा आपण अंधाराच्या राज्यात होतो. तर आणि आता जेव्हा आपण प्रकाशाच्या राज्यामध्ये आलोत, कारण वचन काय आहे, प्रकाश आहे. आणि जर आपण वचनात आहोत म्हणजेच आपण प्रकाशात आहोत. तर आता जेव्हा आपण प्रकाशात आलेलो आहोत तर तो शैतान काय तसंच सोडणार आपल्याला, की तो त्याचे प्रयत्न करणार की मी कसं हिला फसवू. हालेलुया. तर माझ्या जीवनात पण भरपूर वेळा असं झालं की जेव्हा पण मी प्रभूच्या कामासाठी जायची तेव्हा आपले घरातलेच किंवा आपल्या शेजोलातलेच बोलायचे की म्हणजे तू पहिला आता ते प्रार्थना सोड, आता पहिला अभ्यासावरती लक्ष देस. पण त्यांना ठाऊक नाही की मी ऑलरेडी अभ्यासावरती लक्ष ठेवलेलं आहे, पण त्यांना असं वाटते की ही दिवस रात्र म्हणजे वचन 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 प्रभूच्या कामासाठी जाते आणि अभ्यास कधी करत असेल.
आणि माझ्या बोर्ड एक्झामची जेवढी मला चिंता नव्हती तेवढी माझ्या तिने बी अनुभव घेतलाय. हालेलुया, हालेलुया. तर म्हणजे मी त्या कारण वचन सांगते की जेव्हा त्याच्या नावाने आपली निंदा होणार, आपला छळ होणार, जेव्हा आपण प्रभूच्या नावाने तो सहन करणार, तेव्हा आपण धन्य आहोत. आपण वाचूया ते वचन, मत्तई अध्याय 5 वचन 10 मध्ये. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. कशा करता? नीतिमत्वाकरता. आणि मत्तई 7:63 मध्ये वचन काय सांगत आहे की पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य व त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. आणि जेव्हा आपण त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटणार तेव्हा काय होणार? छलवणूक होणार की असंच सरळ तुम्ही प्रभूचं कार्य करू शकता? छल होणार. तेव्हा आपण काय आहोत? धन्य आहोत. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हे वाचताना तुम्हाला असं काही होत नाही आतमध्ये? काय होते? आनंद होतो की नाही होत? हालेलुया. आनंद होतो की नाही होत? पण हे कधी भेटणार? जेव्हा हे पूर्ण होणार. हालेलुया, हालेलुया. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रभूच्या सामर्थ्याची गरज आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि त्याच सामर्थ्याने आपल्याला ती छलणूक सहन करायची आहे. परत एकदा वाचा. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. मग स्वर्गाचे राज्य कोणाचे आहे? आपले आहे. पण वरचं ब्रदर करणार आणि खालचं आपल्याला. हालेलुया, हालेलुया. पहिला वरचं सहन करावं लागणार, तेव्हाच काय खालचं भेटणार. हालेलुया, हालेलुया. आपण परत ते वचन वाचू. मत्तई 7:33 सॉरी. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जसं गिब्सन दादाचं उदाहरण दिलं, वादल्या मामाचं उदाहरण दिलं की जेव्हा म्हणजे ती लोक देवाच्या राज्याच्या मागे झटत होती तेव्हा मामा तुमच्या जीवनात कधी काय कमतरता पडली? काहीच नाही. हालेलुया, हालेलुया. तसंच मी सुद्धा जेव्हा माझ्या जीवनात प्रभूच्या राज्यासाठी आणि त्याच्या नीतिमत्वासाठी झटत होती तेव्हा मी स्वतः सुद्धा अनुभवलं की माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये कशाचीही कमतरता मला आजपर्यंत तरी झालेली नाही आहे. आणि मला विश्वास आहे की पुढे सुद्धा मला होणार नाही. कारण तो पिता प्रत्येक क्षणाला आपल्या बरोबर आहे. आणि जेवढी आपल्या घरातल्यांना आपली काळजी नसते तेवढ्या त्या पित्याला आपली काळजी असते. आणि तो आपल्याला असंच टाकून देणार. कधी त्याला आपलं विसर पडणार? कधीच नाही. तर प्रत्येक क्षणाला आणि त्याने आपल्याला त्याच्या हातावरती
कोरलेला आहे. म्हणजे जेव्हा पण, आणि वचन सांगते की जेव्हा पण तो त्याचा असा हात पुढे करतो तेव्हा तो आपल्याला त्याच्या हातावरती पाहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या जीवनात सुद्धा मी बघितलं की मला कधीच कशाचीही कमतरता पडली नाही. मला जे काही लागत होतं, जे काही म्हणजे असं हवंसं होतं ते मी जस्ट विचार केला आणि ते इथे पूर्ण झालं. आता मी एक साक्ष सांगते की एकदा आम्ही कुठे गेलेलो वचन सांगायला. तिथे रिट्रीट होती, तिथे आम्ही गेलेलो आणि तिथून जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा म्हणजे तिथे मी आणि अमृताबाई आम्ही म्हणजे असं तिथे ना एका व्यक्तीला म्हणजे असं आमची अचानक नजर गेली की म्हणजे ती लोक असं बर्गर खात होती, फ्रेंच फ्राईज खात होती. तर म्हणजे आमची जस्ट अशी नजर गेली आणि आम्ही म्हणजे काहीच बोललो नाही. पण तिच्या पण डोक्यात विचारायला की प्रभू आज पाहिजे होतं बर्गर. माझ्या पण डोक्यात थोडासा असं विचारायला की प्रभू आज पाहिजे होते फ्रेंच फ्राईज. तर आम्ही जस्ट विचार केला आणि तिने पण मला बोललं नाही, मीनी पण तिला बोललं नाही. पण आम्ही गेलेलो कुठे, कशासाठी गेलेलो? वचन सांगायला, प्रभूच्या राज्यासाठी काम करायला. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही तिथून परत येत होतो तेव्हा अचानक आम्हाला एक व्यक्ती भेटली आणि ती व्यक्ती आम्हाला कॅफेमध्ये घेऊन गेली आणि जे जे आम्ही विचार केलेला आणि जे जे आम्ही विचारसुद्धा नव्हता केला ते सुद्धा आमच्या पुढे प्रभूने तिथे मांडलं. हालेलुया, हालेलुया. आणि मग ती मला सांगायला लागली की माझ्याबरोबर असं असं झालं आणि प्रभूने ते दिलं. मग मीच सुद्धा तिला बोललं की माझ्याबरोबर पण असं असं झालं. ती बोलते तुम्ही पण आजच बघितलं? मी बोलू हो, आज मीनी पण तेच बघितलं. आणि प्रभूने ते लगेच ते आमच्यासमोर हाजीर केलं. मग हे कधी झालं? जेव्हा पहिला आम्ही आमचं लक्ष कुठे लावलं, त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी जेव्हा आम्ही झटायला लागलो तेव्हा प्रभूने ज्या काही गोष्टी आम्हाला लागत होत्या त्या प्रभूने आम्हाला अशाच दिल्या. हालेलुया, हालेलुया. असं तुमच्याबरोबर कधी झालंय? मामा झालंय? माईक द्या मामाकडे. काय झालंय आम्हाला पण सांगा. आमच्याकडे तसं खूप झालं. जेव्हा आपला बायबल क्लास व्हायचा तेव्हा आमच्याकडे म्हणजे 2 टायमाला काहीच पैसे नव्हते, काहीच म्हणजे नव्हते, 20 रुपये पण नव्हते. म्हणजे आम्ही आपला संडेला व्हायचा ना बायबल क्लास, ते आम्ही मिसाला जायचो 5:45 आणि आल्यावर बसायचो आणि फिलिपी करा 4:19 म्हणजे रोजरी करायला बसायचो. रोजरी करायला बसलो तर म्हणजे जैसा आपल्याला लागतो होता ना, म्हणजे क्लासला थंडा लागतो होता, चहा खवाला, बिस्किट, दूध, तैसं म्हणजे चिकन, जैसं आम्ही वचन बोलतो होतो ना तैशी माणसं येत होती ना, सगळं म्हणजे ते आपल्याला म्हणजे होत होतं सगळं पुरविलं. म्हणजे आपला क्लास एकदा 8 वाजतापर्यंत चालला. हो, ते म्हणजे चहाच्या टायमावर चहा, दूध, बिस्किट, परत आपल्याला संचाला किसप्या पण आल्या 8 वाजता. धन्यवाद. असं म्हणजे 2दा जाईल ना, जे म्हणजे आम्ही घरामध्ये जे विचार करतो ना, गे आज आपल्याला हे मिळले असतं खावायला, ते मग ते कसं तरी ते म्हणजे येतेच घरांना खावायला मिळतेच. बहु म्हणजे बहु उंबऱ्याचं ना, म्हणजे जे मावरं बोल का काय भाजी कोणची बी वस्तू जे मनानं विचार करता नाही आज आपण खावायला पाहिजे ते स्थान पावत म्हणजे घराने येतेच. ते कसं यायचं? कारण आपण कशासाठी झटायचो? देवाच्या राज्यासाठी, त्याच्या राज्यासाठी आणि त्याच्या नीतिमत्वासाठी. मग प्रभूने आपल्याला असंच टाकलं की
बरोबर ज्या वेळेला जी गोष्ट लागत होती ती प्रभूने त्या क्षणाला आपल्याला आणि दिली. आम्हाला अशी 2 वेळेला अशी पैशाची पण गरज लागली 50,000ची. पण आम्हाला असं कोणाला न बोलता म्हणजे आम्ही वचन घेऊन बसलो ना, की तेव्हा ते आम्हाला घेऊन म्हणजे स्वतः माणसं घेऊन येऊन द्यायचे. आम्ही धन्यवाद कोणाला येशू. बोलायला नाही लागलं म्हणजे असं आम्हाला. बरोबर. आणि आम्हाला जसं आम्ही वचनामध्ये आलो ना, तसं आमचं 12 लाखाचं म्हणजे कर्ज पण माफ झालं. धन्यवाद येशू. प्रभूसाठी टाळल्या तर वाजवा. काय तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या जीवनात पण असं होणार, पण पहिला काय करावं लागणार? त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटावं लागणार. आणि ते असंच नाही होणार, तर छळणूक, निंदा, दोष सर्व काही सहन करावं लागणार येशूच्या नावाने आणि त्याच्याच सामर्थ्याने. हालेलुया, हालेलुया. अजून कोणाच्या जीवनात झालंय असं? कोणाच्याच नाही? तुमच्या झालंय? त्यांना माहित द्या, त्यांना माहित. हा? धन्यवाद येशू. जैसे मी प्रभूच्या राज्यावर पेरू लागलो तैसं माहिती ना पैसे बी कशी काय येते, तर माझे बी पैसे बी आणि ते खपत बी नाही. माझं घरांचं बी सगळं भरलेलं येत आहे. गॅस बी माझं 6 महिने जातात. मला माणसं तू काही जेवण न करे, मी बरं जाऊ माझे बिजाच्या घरांना वर फ्रेंच फ्राय बोल, कटलेस बोल, बर्गर बिगर सगळं घरानूच माझं होत आहे. पण मी प्रभू येशूच्या नावाशी म्हणजे माझं सगळं म्हणजे मी विरुद्ध शब्द न बोले का माझ्या वेळी काय नाही, ऐसं आहे तैसं नाही. मी बोलते माझं घर भरलेलं आहे प्रभू येशूच्या नावाशी, माझं सगळं मला पुरं पडते, म्हणजे कमी कणामध्ये कमी नाही आहे. जवळ मी पेरीता तेवढं बी मला मिळतंय. म्हणजे मी ते ये ना करी का मी पेरीन तवा मला गरजाचे तेव्हा मला प्रभू येशू देईल. पण माझ्या वेळी हाय, पण मला त्यांचं नातं तेवढं माझे नाही पैसे रुपये आले मला मधीच म्हणजे चैन नाही पडे हृदयामध्ये. थोडं मी त्याचं प्रभूच्या राज्यामध्ये थोडं देवाचं आहे मला. म्हणजे मला माझ्यावर हसून नसून मला ते नाही, मला थोडं त्यांचं प्रभूच्या राज्यामध्ये देवाचं आहे. नाहीसं माझं घर बी बरं सगळं व माझा आशिव आहे. लाईटीचं बिल बी कमी येते सगळं. तर मला मी बोलते ना बाजूवाल्यांना शास्त्र येत आहे काय तू येरी जाईल ऐसं तरी होत आहे. ते आता मी त्यांना काय सांगू. बरं माझ्या जीवनामध्ये होते तर हाय खरोखर. बाजूला बी वहिनी आहे, तिला बी मी बोललो की तुम्ही शब्द तुमचे बदला. तिला वचन देत आहे, पण ती कशी जैवी नाही ना, तोरी नवऱ्याला घाबरत आहे. मग लपून लपून करते. ती वचन बोलतय पण ती शंका धरतय म्हणजे होल की नाही. तिला मी बोलते या ऐसे तुम्हाला टाइम भेटेल, पण ती बोलते नाही भेटत. तर आता कोणावर जबरदस्ती म्हणजे तुम्ही आता घाटकोपरला बी होते ना जवळची जवळ, तर एकदा बरं या बसा ना. काल बी म्हणे ते पापाने गाणं पाठवलं क्षमा कर, ते बी मी त्यांना मी ऐकायला बरं ऐका बरं अर्धा का मोबाईल घ्या आणि ऐका बरं. तुम्ही ना त्यांच्या घरामध्ये ना रोज पहिला झगडं व्हायचं नवरा पिवाचा झगडे. मग मी घरशी अधिकार घेतो ना. वहिनीला मी समजायला वहिनी तुम्ही बोलते पिलेले आहात, मग तुम्ही बोलावं नको. तुम्ही केदा बी त्याच्या घरा म्हणजे तो नवरा पिलेला असला मग काय बी घेऊन तिला म्हणजे मारायचं. मग आपल्या ना 2 मुली बी आहात. पण वहिनीला मी सांगते समजावितय की तुम्ही वचन एक करा, जसं तुम्हाला टाइम मिळेल ते बोला. मला म्हटलं मी घेते जा नाही ये बी जावर मी पेरीते मला त्याशी डबल मिळते म्हणजे माझं काय येस नाही आहे. धन्यवाद प्रभूश. धन्यवाद येशू. मग आजपासून झटणार. माझा प्रार्थनेमध्ये विश्वास आहे. मी काही विश्वासामध्ये कमी नाही पडत. मला कधी पैशाची गरज लागली, पैसे नसले तर मी प्रार्थना केली तर माझ्या अकाउंटमध्ये 1500 रुपये पडतात. आता लाडक्या बहिणीचे 1500 भेटले 14 तारखेला. परत आता 16 तारखेला हप्ता आला. 14 तारखेला आले, 15 तारखेला काढले. आता 15 तारखेला काढले तर 16 तारखेला बघते तर अजून 1500 रुपये आले. आता ते 1500 काढले की 22 तारखेला निराधारचे पैसे येतील 1500 रुपये. पण देव मला कुठून कुठून माझ्या गरजा पूर्ण करा. मला कोणाकडे हात पसरायची नाही. मी देवाला धन्यवाद देते कारण देव माझ्या गरजा पुरवतो. मी कोणाकडे मागत नाही आणि मागितले ना तर लोक काढतात. आज हिला भिका मागायची सवय लागलेली आहे. ही कामाला तर काय कर, मी कामाला जाते कधी असलं तर एक काम केलं ना ते फिरते.
पण देव मला रस्त्यात जाता जाता पैसे देतो. माझा प्रभू मला काहीच कमी करत नाही. म्हणून मी येशूला कोटी कोटी धन्यवाद देते की सगळ्याला असं देवानी सगळ्यांच्या गरजा अशा पुरवून टाको. कोणाला काहीच कमी पडले पाहिजे नाही. देव आपला प्रभू जिंदा परमेश्वरांनी जिंदा देव आहे. गॉड ब्लेस. मग आजपासून थांबा. हा? मग आजपासून प्रभूच्या राज्यासाठी आणि त्याच्या नीतिमत्वासाठी ते वचन मॅथ्यू 6:33 तर तुम्ही पहिल्याने देवाच्या राज्य व त्यांचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला तो मिळवून देतील. देतो. मिळून देतील नाही ते मिळतील. मिळतील मिळाले ऑलरेडी मला मिळतात. हा कुठून कुठे मला पैशाची गरज लागली कुठून कोण माझ्या अकाउंटवरती टाकतो. मग मला आता- कमी नाही पडत. आता 1500 तुम्हाला प्रभूच्या 500, हा. राज्यासाठी झटावं लागेल की नाही? झटावं लागेल. मग आजपासून झटणार. झटणार झटणार नक्की. नक्की हे धन्यवाद. वचन वाचणार दिवसांतून जास्त नाही पण 2-3 तर वचन वाचणार. वचन वाचणार आणि ते दुसऱ्यांना सुद्धा हा सांगायचं आहे. दुसऱ्याला सांगायला ते मानव वगैरे नाही म्हणे, पण मी सांगायचा प्रयत्न करणार. माझा मी काम करणार. बरोबर. कोणी 2 शिव्या दिल्या तर चालेल. येशूसाठी मला मरायचं बी आहे. धन्यवाद. येशूसाठी मला मरायचं आहे. येशूसाठी मला येशूचा छळ केला तर माझा बी केला तरी मला काय फरक नाही पडत. होणारच, कारण येशू स्वतः बोललेला आहे की तुमचे स्वतःचे भाऊ तुम्हाला मारायला तुमच्या अंगावर येतील. तुमचे भावजाई तुम्हाला, तुमचे नातेवाईक तुमच्यावर तुटून पडणार, पण मी तुम्हाला अनाथ आणि एकटं सोडणार नाही. कारण माझ्या बाबतीत झालेलं तुम्हाला पण सोडणार नाही. तुम्ही माझ्या नावाने धीर धरा आणि माझ्या नावाने तुम्ही खंबीर राहा. मी तुम्हाला सगळ्या तुमच्या गरजा तुम्हाला मी पूर्ण करणार. आणि हे त्याने येशूचं त्या वचन. पुरवलेल्या हा, आहे. पुरवलं आहे. देतो येशू. काय कमी नाही करा. कोणाकडे भीक मागायची मला गरज नाही. मी कोणाकडे मागत नाही. मी जेव्हा असतं तेव्हा खाल्लं नाही तर उपाशी राहिले. देवाला मी सांगते मी उपाशी राहते. उपाशी राहते. देव कुठून कुठून अन्न पुरवतो. घरात जर नाही केलं कोण ना कोण देतो. देव कोणाला टाकत नाही. देवाचा विश्वास माझा आहे. माझा परमेश्वर भला आहे आणि तो भला चारवाई आहे. बस. गॉड ब्लेस यू. धन्यवाद. धन्यवाद येशू. वाचा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्हाला म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टींसाठी मेहनत करायची गरज. आणि जसं आपण सकाळी शिकलो की म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित की आता मावरं सोडायचं. मग सकाळी आपण शिकलो की मावरं करताना सुद्धा जेव्हा तिथे बसतात तेव्हा काय करायचं आहे? इतरांच्या निंदा करायच्या आहेत, जगाच्या गोष्टी बोलायच्या आहेत की वचनाच्या? हालेलुया. हालेलुया. मग फक्त इथे बोलून चालणार की तिथे जाऊन करावं लागणार की नाही? मी सुद्धा माझं सांगते की मी जेव्हा स्कूलमध्ये सुद्धा असायची आणि रिसेसच्या टायमाला जेव्हा आम्ही सर्व मैत्रिणी बसायचो टिफिन खायला, तेव्हा सुद्धा मी त्यांना वचन सांगायची. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणजे मी डायरेक्ट वचन त्यांना सांगू नाही शकत, कारण त्यांना पण मे बी ते पटणार नाही, त्यांना एक्सेप्ट करायला नाही होणार. म्हणून मी त्यांना माझ्या साक्षींद्वारे सांगायची. आणि मी बघितलं की जेव्हा मी त्यांना माझ्या साक्षींद्वारे सांगायची तेव्हा ती लोक पण म्हणजे ऐकायला असं व्हायची. आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा रिसेस व्हायची तेव्हा सर्वजण यायच्या आणि बसायच्या माझ्या बेंचच्या इथे. म्हणजे त्यांना पण कुठे ना कुठे जेव्हा मी त्यांना सांगायची माझ्या साक्षींद्वारे तेव्हा त्यांना पण कुठे ना कुठे ओढ निर्माण झालेली. हालेलुया. म्हणून जेव्हा पण तुम्हाला कोणाला वचन सांगायचं असेल तर तुमच्या साक्षीने त्यांना वचन सांगा, म्हणजे त्यांचा पण विश्वास वाढणार. हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया. मत्तय अध्याय 5 वचन 11 मध्ये.
माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जेव्हा आपण त्याच्या राज्यासाठी काम करणार तेव्हा आपली निंदा सुद्धा होणार आणि छळ सुद्धा होणार आणि आपल्या विरुद्ध वाईट गोष्टी लबाडीने पण बोलल्या जाणार. हालेलुया. पण तेव्हा सुद्धा आपल्याला प्रभूच्या सामर्थ्याने ते सर्व काही सहन करायचं आहे. हालेलुया. माझ्या जीवनात पण असं भरपूर वेळा झालं की जेव्हा मी प्रभूच्या राज्यासाठी प्रभूचं वचन सांगायला जायची तेव्हा कोण ना कोण असं म्हणजे बोलायची की म्हणजे रोज काय ते वचन एक दिवस तरी घरात असायला पाहिजे ना माणसाने, असं म्हणजे ती बोलायची ना माणसं. ते ती माणसं नव्हती बोलत, तर त्यांच्याद्वारे तो सैतान मला अंधाराकडे न्यायला यायचा. हालेलुया. पण मला ठाऊक होतं की ही माणसं नाही बोलत तर यांच्याद्वारे तो सैतान मला फसवायला येतो. आणि जेव्हा पण अशी माणसं येतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ते पुढे आपण वाचू. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. काय सांगते वचन? काय करायचं आपल्याला? मग जेव्हा पण आपली निंदा होणार येशूच्या नावाने तेव्हा आपल्याला काय करायचं? कारण जेव्हा पण तो सैतान आपल्या त्या गरजणाऱ्या सिंहासारखा आपल्याला कसे गिलावे हे पाहण्यासाठी येतो तेव्हा तो पहिला काय करतो? पहिला तो आपल्यामध्ये निराशा आणायला बघतो. पण ते आपल्याला तसं वाहू द्यायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे? आनंद करायचा आहे, उल्हास करायचा आहे. जसं काल आपण शिकलो, संध्याबाईचं उदाहरण दिलेलं की जर तिच्या डोक्यात विचार टाकला सैतानानं की तुझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, तेव्हा तिच्या डोक्यात भले निराशा येणार, पण तिला लगेच जाऊन काय करायचं आहे? गाणं लावून नाचायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? आनंद करायचा आहे, उल्हास करायचा आहे. मग तो सैतान सुद्धा काय होणार? कन्फ्यूज होणार की नाही? हालेलुया, हालेलुया. कन्फ्यूज होणार की नाही होणार? मग जर आपण ती निराशा स्वीकारली तर आपण आपल्या विचारांद्वारे त्या सैतानाला जिंकवणार. पण आपल्याला तसं करायचं तर जेव्हा पण कोण आपलं निंदा करायला येणार, छळ करायला येणार, आपल्या विरुद्ध लबाडीने वाईट बोलणार, तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? आनंद करायचा आहे आणि उल्हास करायचा आहे. कोणामध्ये? प्रभू येशूमध्ये. हालेलुया, हालेलुया. वाचा परत. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कुठे आपले प्रतिफळ मोठे आहे? म्हणजे पृथ्वीवर भलेही आपल्याला दिसणार की मी एवढं प्रभूसाठी काम करत आहे तरी लोक मला असं बोलतात, माझा छळ करतात, माझी निंदा करतात, माझ्या विरुद्ध वाईट बोलतात. हे घेऊन आपल्याला बसायचं आहे की आपल्याला हे घेऊन बसायचं आहे की स्वर्गात माझे प्रतिफळ. हालेलुया, हालेलुया. मग आज तुम्हाला मी एक होमवर्क देते
आज जेव्हा तुम्ही आता इथे नाश्ता करणार, घरी जाणार, तेव्हा एकच गोष्टीवर मनन करायचं आहे की भलेही कोणी माझी निंदा केली, काही केलं, तरी मला प्रभूच्या राज्यासाठीच झटायचं आहे, त्याच्या नीतिमत्वासाठीच झटायचं आहे आणि मला आनंद करायचा आहे, उल्हास करायचा आहे, कारण स्वर्गात माझे प्रतिफळ. हालेलुया. मग आजपासून करणार, जेव्हा त्याच्या राज्यासाठी झटणार आणि निंदा छळणूक येणार, तेव्हा काय करायचं आहे? आनंद करायचा आहे, उल्हास करायचा आहे, कारण स्वर्गात आपले प्रतिफळ. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि आपण जे शिकलेले आहोत त्याच्यावर मनन करायचं आहे आणि त्या प्रभूला सांगायचं आहे की प्रभू, आज मी जे शिकलेली आहे ते कृतीमध्ये उतरविण्यासाठी, त्याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि पाहायचं आहे की तो प्रभू आपल्याला मदत करत आहे आणि त्याने त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये टाकलेलं आहे. धन्यवाद देते प्रभू. आणि मी विश्वास ठेवते की तुम्ही तुमचा आनंद, तुमचा उल्हास, तुमची शांती आमच्यामध्ये टाकलेली आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते. आपण सर्वांनी थोडा वेळ अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हो रा बाबा 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 सियारा ला बेले खेलिया बाबा बाबा शिबाला बारा बारा बेरे 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 बे. हो राखा बाबा 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 शिबाला बारा 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 बा. सिहारा ला बेले 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 बे शिबाला बारा ला खातारी ओरुलो मला खालिया बाबा 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 सिबोलो रुलो मला खालिया बाबा बाबा शिबाला बेरे 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 बे सिबोलो रुलो मला खालिया बाबा बाबा शिबाला बेरे 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 खेलिया ला बाला बा शिबोलो रुलो मेले खेलिया बारा ला बे सिबोलो रुलो बाला बा. हो रा बाबा 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 शिबाला बेरे खेतरिया ला मला खाली ओरुलो बे. उरा बाला खासी खाली ओरुलो मेले खेतरिया बारा ला बेले बे शिबाला बारा 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 बा. हो राखा बाबा 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 शिबाला बेरे 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 बे. सिहारा ला बेले केली ओरुलो मला खादरिया बारा ला बेले 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 बे. शिबाला बारा ला खाली ओरा ला बेले 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 बे शिबाला बारा 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 बा. हो रा बाबा 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 शिबाला बेरे 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 बे. सिखाली यारा ला मेले केदरी ओरुलो मला खालिया बारा ला बे शिबोलो रुलो बाला बाला बा. हो रा बाला खाली यारा ला बेले बेले बे शिबाला बारा 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 बेरे 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 बे. सिबाला बारा ला खाली ओरुलो मला खादरिया बारा ला बेशी बोलो रोलो मला खादरिया रला. हो रा बाला बाला बासी बोलो रोलो बेले खेलिया बारा ला बेले 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 बे. शिबाला बारा ला खादरी ओरुलो मेले खेलिया बारा ला बेले बेसी खाली ओरुलो बाला 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 बा. उरा बाला खासी खाली यारा ला मेले खेदरी ओरुलो बाला बाला बा. शिबोलो रोलो मला खालिया बाबा 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 शिबाला बेरे 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 बे. हो राखा ला 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 बाला बाला बा शिबोलो रोलो मेले खेदरी यारा ला बा. हो रा बाबा 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 शिबाला बेरे 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 बेसी खाली यारा ला बेले बेले बे. हो राखा बाबा 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 शिबाला बारा बारे बेरे 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 बेसी बाला बारा 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 बा. हो रा बाबा 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 शिबाला बारा 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 बा. सिबाला बेले 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 खेलिया बारा ला बाला बा शिबोलो रोलो मला खादरी यारा ला बेले 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 बे. हो रा बाला 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 बसी बाला बारा ला बेले खेदरी ओरुलो मला खालिया बारा ला बेले बेले बे. शिबाला बारा ला बेले 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 केली ओरुलो मला खादरिया बारा ला बेले 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 बे. शिबाला बारा 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 बसी बोलो